आणि पुऱ्या बारीक शेंगाला याला चवीण्या बी येत आणि भुईमुंग्या बी येत या दाखा कमाईला बोल वल्ल्या शेंगा येऊन बसून स्वाद दे राही फिरोज मिरोज खावाला भेटत ना कोण बापा हो ममताला दीदी ना कटे लागणार काहीच धरणवर बेकार जन्म येणार पडणार भाऊ मला कारण की ना घरानं डब्बा बी सापडणार आहे ना डब्बा बी दुसरं लई जायला होतात तर गाईज गुड मॉर्निंग बट्टसला स्वागत आज ना ब्लॉग मग सकाळीच ना वाजेलत 9 आता बाहेर आमना रांधाय राही नाही आता भाकऱ्या टाकाय राही नाही दुकानावर जावाना काम लागे गया गाईज मला तर चला मग 9 मेज बी तताच खीर आहे ना त्याला भित्ता गाडना पडेल अवधा का आता खीर आहे नाही हो घर जावं काय होय ना हो घर मम्मीने बोलाय राही नाही पै घर पै व्याकरा गाव पण करत फिरव कोणा बी नाव लिहिले तो बस करी ना पण त्यांना नाव लिहित ना तो नाव लिहितो बी पै दाखल काटे सकाळी मग केव्हा लागते जायला बांडबाई आणि आता दका रिकांब उभे आहेत एकच जण मेहनत यास आऊज मजारला शेंगा उपाराला जाय ती चालना किसन बाया हा तगाऱ्यानं कौशेन तेन लिसन कामला चालन कामला तर गई आज किसन बाया कामला जाय रही ना 500 दिन ना गरज होता आणि आमनी गली में दका किलो न वाला ये नाव दुकान भी गया बोसन दुकान वरून आम्ही अहो श्यामन बोसन 9 मेसनी सायकल लई पैयल होता आता या दका या आटे खीर नाही आणि दका दल्ली पोरकी आई दल्ली बाई जुन्नी दल्ली चला मग या दका या पुऱ्या लेवाला जायला होता फक्त तिकाणी पुरी आणि समारणी पुरी लायगी दर आणि पैसा नफा मटोटा मारी दिना मी तर वसन जेवण खाऊन बिवळी गयत ना कमाई आणि शेंगा उपाराला जायला होती आणि पुऱ्या बारीक शेंगाला याला चवीण्या बी येत आणि भुईमुंग्या बी येत या दाखा कमाईला बोल लवकर लागणार पण ते आज आणि या दाखा या चवीण्या शेंगा यंदा शेंगा लाग का नाव आहे मग मोठीने भेटेल मग या आयदा का चौरी मोठी आहे बोल या ना मोठीने देत आपण जय कामला जात ना ते रोज बी भेट आणि शेंगा टोकेल मोठी बी देत चाल शेंगा देत पर पिकला एक माणूसला इथल्या शेंगा वल्ल्या शेंगा येऊन बसून स्वाद दे राही फिरोज मिरोज खावाला भेटत ना एकदम भारी कोण कोण बापा हो बरं खाइले हो ना वांग खाइले गाई में ना गाव में जायला होता लगन में जेवणला आणि घर काय रांधेल होता काय जाण मी यानं फक्त बाजार बुजार खरेदी ना ममतानी असला आणि लगन में येऊन जायला होता मी जेवणला लगन में बेक्का पोट भरी खाई होना डायरेक्ट 9 मेसला काय लई गया 9 मेसला रोज दिनाल मेस जायला होता मोटरसायकलवर चालू म्हणतो चा पण जेवण चालू होतात तर ते चमक मी बी जेवण लागतील ना आणि 9 मेस का बट्ट्या चवया समाईन बसणार बाहेर
ममताला दीदी ना कटे लागणार मार्केट ताईने भाऊ नवमेस मार्केट ताईने नवमेस मला आणायला गया बोलशी आणि ममतालाच बटे जा ममताना टोनवर टो सॉरी देणार तो डायरेक्ट चला मग दुपारला येन गाईज झोपी जायला होता म्हणून नंतर संध्याकाळी ना 4 वाजे गया आणि का ममता पाणी पुणी मारीन वट्टा झारी राहिनी वल्ला करी जर देवन वो रातला 1 नंबर झोप लागला वट्टावर का आता आको पाणी मारी थे जारी सन एकदम खतरनाक चला मग तयारी बियारी कर मी भी नवमेस ना अंग दवाई रही ना आता मोरी मजत हो तो येंग ना का मग तयारी कर चला देव बाबी आवाज सोरी दी ना ये गाईज आज तर आणि म्हणे तयारी बी हुई गी आता आई बी बुरा मग आता चला मग लया लवकर चिकन लयाला चाल ना गाईज मी खिचडी बनाय राहणार ना खिचडी मग टाकना पडेल चवया बी येत मस्त बी झालेल चवया बी टाकी दिसूत आणि चिकन बी टाकी दिसूत नाही का कमाई पैसा काय राहिली आणि दाखने भाऊ पैसा असला पा चला चला गाईज मग पैसा भेट गया आता चाल ना मी ममताना तर आज तयारी चालू आहे हो का बरं चपाटात बन तांदूळ कार्य ना निवारी ठेव मी ये चिकन लईसन चिकन भी लय गया गाईज बापरे ना तू तर आज तांदूळ बी काढेल ना हा मी काय सांगाल म्हणतो तांदूळ काढेल ना काय वय ना याला आखो उंदरू उंदरू काय वय ना उंदरू चला मग चिकन बघून फ्रीज में ठेवी देना पडेल मला ठेवायला लावत का वय ना बापरे आई देखो सक्से तुम ओ भाई पपुया भी तर कापीन पोयलत नवमेस ने ठेव आणि आता बी तर कैऱ्या पडेलत नवमेस ने आटे बी तर शेंगाडा चवीने शेंगाडा फ्रीज में ठेवी द्यायला पण ममता अजून तिला सांगे जायला होता मी म्हणतो तांदूळ बिंदूळ काढी ना निवारत बटजो मी चिकन लई आहे म्हणतं चिकन लई नाही गया तावलं तशाच बटेल होती का काम चोर ममता आहे दका आता काय कर काय जाता ते चला मग बाहेर काय सर बा आता बिन काढलं याला भाऊ तांदूळ निवारत बसेला काहीच धरणवर बेकार जन्म येणार पडणार भाऊ मला कारण की ना घरनं डब्बा बी सापडणार आहे ना डब्बा बी दुसरं लई जायला होतात ते मग म्हणतं गाडी सणासन इंगे जासू ते मग धरणवरण भाऊ बेकार सणासन होणार आई लगन मग खायली ना मी दुपारला लगन मग जायला होता तर खायला ना बेक्का कशाच होई राहणार ते मग डाप्पा येऊन आम्ही बेकार अर्जनी जायला होता आणि दका गाईज एकदम भारी वाटी राहणार ते दका बेक्का खतरनाक वातावरण डायरेक्ट याई बी बुरी जायला मस्त पैकी आणि आबराय दका एकदम भारी लाल लाल हुई जायला आणि एक कुत्रा होता बसवन अटे मासा बिस मोज नवीत ना अटे मासा मोजत ना ते मासा बिसा मरेल फेकेल बिकेल हुईत ना तर त्या कुत्रा यानं उचली ना बेकार आताच इंगी गया सणान पुरा डांगा मासा होता मला वाटना म्हणता हा रोक जकाई यांना टोन मग आता गया 2 कुत्र होतात ते पुरं लढाई का राहीन ते याला आता जिंग गयात ते दका गाईस काय भारी थंडी आगार हवा ये डायरेक्ट धरणवर 1 नंबर मोक्या वातावरण राही भाऊ जबरदस्त वाट नवमेस बी पाठ लागी राहणार पण भाऊ म्हणतं बेकार जण मला जाऊ दे एकटाला ते मग मी ना एकटाच पळून आहे तर चला मग आपली गाडी हाती लागेल आणि गाईस काल दे भाऊ मला आहे ना लाकडं लेवाला येणार पडेल कारण की आमना घर ना लाकडं बीस खतम होई जायला काल दे ना सकाळी मग घेसू
ना तर मग जेवण खावण कधी येणार पहिले डायरेक्ट आणि आठ ना पुरी थंडी गारावा लागी रही नाही तुला टाइम आठेच राहू कधी पण अंधारा पर्यंत अजून एका जीव घ्या आठे त्यामुळे आठेनं जास्त टाइम आम्हाला चालत ना हो भाई रांधाना भी चालू हुई जायला भाऊ हे का आटे चिकन भी शिजी रही ना ममतानी भाजी बनी रही नहीं पहला मत हमने खिचड़ी कवई बनी गो में ये का ममताना अलग काढ़ेल चिकन हमने सतत खिचड़ी बनावाई रही नहीं है पट्टा मसाला मुसाला कांदा कुंदा टमाटा टोमाटा कोथंबीर बितेंबर अक्का कापाई रही ना है गई जायदा का खिचड़ी भी बनवाएगी वो और भाजी भी बनवाएगी आती ममतानी भाजी आणि आमने खिचड़ी आणि नऊ मेज दका कशा गोर गाली रही ना ये आटे चला मग बस में आता मग जेवणसला वाराय बी गया आमनावाला आई दका आई मावाला वारेल आणि आई नऊ मेस ना ममता ने भाजी मधला मी बी बट्टा टाकी लेला नऊ मेस भी टाकी रही ना आता आणि आता ममता भी बसी जेवणला अक्का माई भी बसली नाही येते बा आणि नऊ मेस खाई रही ना आता आणि ऐसा तर ममता ना वारेल ममता भाजी बनायर होती खिचडी काही खाय ना ती मावाला यानं लगन मधला सुद्धा अजून जिरेल नाही पण खाई रही नाही मी थोडाफार म्हणता खायलो तर मग चला आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद नवीन लाईक कर द्या आणि जो चॅनल वर नवीन तो सबस्क्राईब कर द्या चला भेटत मग नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय